की आपल्या आई वडिलांचा हात आपण एक दिवशी धरणं गरजेचं आहे, शिवाय त्यांची मान ताट राहिली पाहिजे. प्रत्येकाच्या वागण्यामध्ये अतिशय पारदर्शकता असावी. कामं छान केले तरी लोक चार बोलतील, खराब केले तरी लोक चार बोलतील. लोकांचं कधी कोणाचं नका ऐकू. तुम्ही ना या दोन सरांशी अगदी तिळासारखे चिपकून राहा. तुमच्या सगळ्यांचं आयुष्य गुळासारखं गोड झाल्याशिवाय राहणारच नाही. नमस्कार करते मी. आणि खरं सांगू का, आज खूप सारं भरून आलेले, कारण हा दिवस इतक्या सहजासहजी कोणालाच भेटत नाही. पाठीमागेचे कष्ट असते आणि सर्वांसाठी आहे. आजपर्यंत जे काही लोक होऊन गेले मोठे, प्रत्येकाने आपापल्या परीने भरपूर कष्ट केलेले आहेत आणि आता सध्याही करतात लोक. आणि मला वाटतं यानंतर पुढची पिढी सुद्धा कष्टच करणार. ऍक्च्युली बात अशी आहे की कष्ट वेगळ्या पद्धतीचं असू शकतं, पण शेवटी कष्ट हे करावेच लागेल. आणि मेन गोष्ट आपल्या लाईफमध्ये ना वेळेवेळेची बात असते. जेव्हा आपल्या लाईफमध्ये खराब वेळ येते ना, तेव्हा सहनशीलता असणं खूप गरजेचं आहे. आणि आजपर्यंत जी काही लोक सक्सेस झाले असतील, कदाचित कोणतीच व्यक्ती बिना कष्टाची तर सक्सेस झालेली नसेल. आणि सक्सेस होण्यासाठी आपल्या पाठीमागे आपली हिस्ट्री, एक स्टोरी असू शकते. ज्या व्यक्तीच्या लाईफमध्ये एखादी स्टोरी असू शकते, तीच व्यक्ती सक्सेस होऊ शकते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या लाईफमध्ये की नाही, सही वेळेमध्ये सही माणसं आपल्या आयुष्यात असणं, आपल्याला सपोर्ट करणारी माणसं लाईफमध्ये असणं खूप आणि खूप गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्ती आपापल्या ठिकाणी तो शहाणाच असतो, समजदार असतो, एज्युकेटेड असतो. बात एज्युकेशनची असू शकत नाही, बात अनुभवाची असू शकते. कारण अनुभव आपल्याला लाईफमध्ये खूप काही करायला खूप काही करायला हेल्प करू शकतो. आणि आपण जेव्हा प्रगती करतो असतो ना, तेव्हा आजूबाजूचा थोडासा माहोल खराब होऊ शकतो. कारण प्रत्येकाला पाय ओढणं हे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची एक सवय आहे. मराठी माणूस कोणी हात ओढण्यापेक्षा शक्यतो पाय ओढण्यात जास्त हे करतो. पण मला वाटतं की जर कोणी पाय ओढलं तर हा फक्त काही वेळेसाठीच ओढू शकतो, लाईफ टाईम नाही ओढू शकत. प्रत्येकाने आपापलं लक्षात घ्यावं आणि आपल्याला जे ध्येय साध्य करायचे त्या ध्येयाकडे अगदी 100% लक्ष देऊन पुढे निघून जावं. बाजूचं काय होत, कामं छान केले तरी लोक चार बोलतील, खराब केले तरी लोक चार बोलतील. लोकांचं कधी कोणाचं नका ऐकू. जे स्वतःचं मन आहे, जे स्वतःला योग्य वाटतं ना, ते दुनिया 4 दिवस चालते आणि नंतर सोडून देते. पण जेव्हा तुम्ही सक्सेस होणार ना, ते पाय ओढणारे लोक ते सर्वात अगोदरून टाळ्या वाजवणार. हे आपल्या समाजाची रीत आहे. त्याच्यामध्ये आपण सुद्धा असू शकतो. असं नाही की आपण एकटे छान, प्रत्येक व्यक्ती खराब. लाईफ मध्ये जेव्हा तुम्हाला असं कुठेतरी समजते की बाबा इथं काहीतरी आहे, तिथं काहीतरी आहे, तुम्ही कोणती गोष्ट कोणाच्या भरोशाने नको करा. स्वतः कोणाचं कानाने ऐकून नको करा. स्वतः अनुभवा, स्वतः पहा. कोणाच्या सांगण्यावरून कधीच कोणाची गलत फहमी होऊ शकते माणसाच्या याच्यामध्ये. आणि पहिली गोष्ट कुठली अकॅडमी असू द्या, आता आम्ही सुद्धा खूप स्ट्रगल केलेली, असं माहित नव्हतं. 2-3 अकॅडमी आमच्या साहेबांनी सुद्धा जॉईन केल्या. माहित नव्हते ते कोणत्या अकॅडमी जात होते, कोणत्या लोकेशनला जात होते. फक्त सांगायचे मी चाललो वगैरे, नव्हतं माहिती. त्यामुळे आमच्या लाईफचा जवळजवळ 5-6 वर्षाचा कालावधी असा बरबाद झाला. नंतर जेव्हा मला यांनी 1-2 वर्षाच्या पाठीमागे यांचं खूप चांगले भरपूर लोक पोलीस भरती झाले, तेव्हा यांचा आपल्या दिघीमध्ये एक प्रोग्राम होता. ऍक्च्युअली त्या प्रोग्राम मध्ये एक आमचे फ्रेंड होते. त्यांच्या थ्रू आम्हाला समजले की यांनी अशी अकॅडमी काढली, यांच्या क्लासमध्ये एवढे मुलं म्हणजे पास झाले. मान्य आहे की मुलांनी आपला अभ्यास केला असेल प्रत्येक विद्यार्थ्याने, पण कमीत कमी मार्गदर्शन करणारे टीचर तर तेवढ्या क्वालिटीचे असायला हवे. आणि जेव्हा तिथं समजले की असा प्रोग्राम, तेव्हा आमचे साहेब मला म्हणायचे तू चल माझ्या बरोबर. कारण तेव्हा मी खूप मनानं हारले होते. तेव्हा आमचे साहेब नव्हते, म्हणजे थोड्याशा मार्कासाठी निघाले होते. म्हटलं माझी हिंमत नाहीये की मी तिथं जाऊन बसू, कारण तसं काय आपल्याकडून घडलेलं नाहीये. पण हे जेव्हा तिथून जाऊन आले, त्यांनी खूप प्रोग्राम फर्स्ट टाइम पाहिला, तेव्हा सरांशी भेटले, गीते सर होते, संदीप सर. तेव्हा आम्हाला हळूहळू मला क्लिक झाली की पता नाही इतकं छान सांगू शकतात, याच्या पाठीमाग काहीतरी असू शकते. ऍक्च्युअली त्या दिवसापासून आम्हाला क्लासमध्ये पोहोचायला 3 महिन्याचं ड्युरेशन गेला. आम्ही नाही येऊ शकलो, कारण शायद आमच्या पाठीमागे टायमिंगच सरळ नसेल, किंवा आम्ही कुठं कमी पडतो असेल एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायला. 3-4 महिन्यानंतर हळूहळू टायमिंग संपल्यानंतर आम्ही आलो, सरांना भेटलो. मी जेव्हा इथं आले ना, मान्य करते ही वस्तू इतकी नवीन नाहीये किंवा पॉश नाहीये, पण जर जिथं आमचे विचार पॉश असतील ना, तिथं आम्ही कुठेही उभं राहू, आम्ही पॉशच असू शकतो. मी जेव्हा फर्स्ट टाइम इथं आले सगळ्या मुलांना, कारण मी अशा कधी वातावरणात वाढले नाही किंवा मी एकदम बघून शॉक्ड झाले. मी आले तेव्हा मला खालून जेण्यावरून वर येताना छान वाटत नव्हतं. म्हटलं यार मी कोणत्या ठिकाणी आले आणि आपण एज्युकेशन घेतोय, छान असायला हवं. जशी वरती आले बघितलं, मी जवळ 1-1.5 तास इथं थांबले होते. तेव्हा मी नोटीस केली, पण तो माझ्या लाईफचा एक चांगला अनुभव आहे. कारण मी असं कुठंच लोकेशन पाहिलं नव्हतं. इथं दिवार महत्वाची नाहीये, तर दिवारच्या आतमध्ये आपण काय एज्युकेशन करतो, काय शिक्षण घेतो. सगळे आमचे एक सर्व्हिसमॅन भाऊ सगळे असे बसलेले पाय पसरून, कारण असं बसणं सुद्धा मी माझ्या लाईफमध्ये कधी नव्हतं पाहिलेलं. पण मी त्याचा मी नंतर मी सर्वांना सांगायला लागले की नाही तुम्ही असंच करा, कारण याच्या पाठीमाग सुद्धा खूप काही मोठं आपलं सक्सेस आपली दडलेली असते. फक्त आपल्याला माहिती नसतं की आपल्या लाईफमध्ये काय होऊ शकते. मी जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा माझं मनोबल वाढलं, की मी म्हटलं नाही यार, ते करतात तर आपणही करू शकतो. आणि खरं सांगा, तेव्हापासून मी स्वतः आमच्या साहेबांना ऑनलाईन ड्रेस मागून, इथं कम्फर्टेबल ड्रेस मागून यांना इथं पाठवलं. कारण मला असं वाटलं की नाही, जेव्हा आपण कम्फर्ट झोन मध्ये असू तेव्हा आपण खूप सारं म्हटलं आपली एकाग्रता खूप वाढू शकते. जर आपण मनाने ठीक नसेल, आपण घातलेल्या
गणवेशामध्ये जर आपण ठीक नसेल, आपला पोट जर छान भरलेलं नसेल तर आपण ते काम कधीच नाही करू शकत. घरातून सुरुवात होते, आपल्या घरातून. घरात जर तुम्ही छान पॉझिटिव्ह राहत असाल तर बाहेर जाऊन तुम्ही नक्कीच खूप काही मोठं करू शकता. जर तुम्ही घरातून डिस्टर्ब असाल ना तर बाहेरून काहीच करू शकत नाही. आता याच्यासाठी बऱ्याच जणांची परिस्थितीचा प्रॉब्लेम असू शकतो, प्रत्येकाकडे सगळ्याच गोष्टी अवेलेबल असू शकत नाहीत, पण परिस्थिती कधीच कोणाचं घर बांधून राहत नाही. आज मला सुद्धा वाटलं होतं की मी इथे येऊन बोलेल, मलाही वाटलं होतं की मी साहेब अभ्यास करत नव्हते. मी खरं सांगते, मी आमच्या साहेबांना खूप टॉर्चर केलेले, त्या काही लिमिटेड काळासाठी खूप टॉर्चर केलेले. शिवाय मी या दोन्ही सरांना सुद्धा अतिशय टॉर्चर केलेले. मी यांच्याच माफी मागते, कारण मी यांना खूप वेळा, मला असं कधी कधी मी बोलायचे, पण आमच्या साहेबांनी ऍडमिशन घेतलं पण माझंच डिस्टर्ब त्या दोघांना जास्त होतंय, कारण मला ती गरज होती, त्या वेळेची गरज होती. आणि मी म्हणजे बात कशाची, प्रत्येकासाठी वेळ खरंच सांगते खूप महत्वाची आहे. आज मुलांना असं वाटतं की आज आम्ही एन्जॉय करतो, आज आम्ही त्या गोष्टी करतो, नाही. आणि लाईफ मध्ये जर तुम्हाला मोठं व्हायचं ना, खरंच सांगते तुम्ही मनापासून कष्ट करा. आणि इमानदारी खूप महत्वाची. आजच्या डेटला, आजची जनरेशन इतकी अशी फास्ट आहे की काय नाही. तुम्ही थांबा, तुमची इमानदारीला 100% तुम्ही सक्सेस होऊ शकता, कारण इमानदारीने केलेलं काम देव वरून पाहतो. आज आपण कोणाचं तरी पाय ओढायला जातो, पण खरंच सांगते पाय ओढणं आज मजा वाटते, पण काही दिवसांनी आपण स्वतःलाच आपण याचा पश्चाताप करून घेतो की आपण एक दिवशी गलत काम केले. कारण ती व्यक्ती, एकाच्या पाय ओढण्याने सक्सेस होणारी व्यक्ती थांबत नाही, ती व्यक्ती सक्सेस होते. तेव्हा आपल्या मनामध्ये तो गिल्ट राहून आपण नाही जिंदगी जगायची. आपण जिंदगी खुशी हसी खुशी जगायच्या की मी कोणाला तरी डिस्टर्ब केला, त्याच्या समोर जायला ताटमानेने आपण गेलं पाहिजे. ताटमानेने जाण्यासाठी आपण हमेशा पहिली गोष्ट तर प्रामाणिकपणा राहा, इमानदारपणाने राहा. आणि तुम्हाला खरं सांगते, आपल्या मनामध्ये जे काही करायचं, चाहे मुलं असू दे किंवा एक सर्व्हिसमॅन किंवा कोणीही असू दे, एक सर्व्हिसमॅन तर ऑलरेडी पूर्ण परिपक्व होऊन आलेले आहे, त्यांनी पूर्ण दुनिया पाहिलेली आहे. आता विचार केला त्या लहान मुलांचा, लहान मुलांनी कधीच काय असं पाहिलेलं नाही. आणि प्रत्येक जण आई वडिलांच्या पैशावर खातो पितो, छान वाटतं, आता छान वाटतं, मान्य आहे. पण काही दिवसांनी याचा पश्चाताप 100% होणार आहे. कारण का, वेळ काही कोणासाठी बांधून राहत नाही, वेळ हमेशा निघून जाते. आणि आपण आपल्या आई वडिलांच्या पैशावर मजा करू शकतो, स्वतःच्या पैशावर फक्त आणि फक्त गरजा पुरवू शकतो. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. प्रत्येकाचे आई वडील काही हमेशा आपल्यासाठी कोणतीच पैशाच्या बाबतीत कधीच आपल्याला सपोर्ट नाही करू शकणार आहे. आपण चालायला शिकवले तर आपला फर्ज बनतो मुलांचा स्पेशली, की आपल्या आई वडिलांचा हात आपण एक दिवशी धरणं गरजेचं आहे. शिवाय त्यांची मान ताट राहिली पाहिजे. प्रत्येकाच्या वागण्यामध्ये अतिशय पारदर्शकता असावी. एखादी गोष्ट मनात आली तर फटकन माणसाने बोलावं, पण अगदी क्लिअर असावं. आणि मेन गोष्ट सांगते, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या लाईफ मध्ये अगर तुम्ही कोणी पण असू या जर अकॅडमीत आले ना, तर मी 100% देते, जी गॅरंटी आता तर मी 100% देते, कारण आमच्या साहेबांच्यामुळे. मी सगळ्यांना आमच्या साहेबांचंच उदाहरण देते. म्हणजे कारण आमचे साहेब 50%च होते, 50%च्या वर गती गेलेच नाही. ऍडमिशन करताना मी म्हणायचे फक्त एका मार्काने पास व्हा, पण त्यांनी बऱ्यापैकी चौका नाही तर छक्का मारला. त्यांनी लास्टचे 10-15 दिवस ऍक्च्युअली सांगते, त्यांना बेड आणि मतलब की टॉयलेट बाथरूम एवढाच रोड चालू होता, फोन बंद होता, सगळं बंद होतं. लास्टचे 10-15 दिवस त्यांनी भरपूर रिव्हिजन केली. पण त्यांना मी असं कधीच नाही म्हटलं की तुम्ही खूप अभ्यास केला, कारण त्यांचा स्वभाव गमतीचा, चेष्टा मस्करीचा खूप आहे. मान्य आहे, तेही करायला पाहिजे, आपला माइंड फ्रेश राहतो, आजच्या काळाची ती गरज आहे. आपल्या मला टेन्शन घेऊन जगता कामा नये, पण त्यातून पण थोडं कुठलं जे आपल्या त्याच्यावर फोकस करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. मेन गोष्ट म्हणजे जेव्हा त्यांनी तसं केलं, चांगलं झालं, आम्ही खूप आनंदी झालो, आमचा परिवार आनंदी झाला. आज लगभग आमच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी आली. आज इथून पुढे आमचं आयुष्य पूर्ण बदललेलं आहे. मला वाटतं सगळ्यांचंच आयुष्य बदलेल. फक्त कष्टाची तरीका, तुम्ही कोणत्या पद्धतीने कष्ट करता आणि कष्ट कसंही करा. जर तुम्ही इमानदार असाल ना तर तुम्हाला ऑटोमॅटिक रोड रस्ता मिळत जातो. जर तुम्ही इमानदार नसाल ना तर खरंच सांगते, आजच्या जनरेशनच्या मुलांना ऍक्च्युली बऱ्याच प्रॉब्लेम आहेत की मुलांना असं वाटतं की इझिली होतं. इझी या जगात काहीच नाही, काहीच नाही. इझी हा शब्द आपल्या लाईफ मध्ये तुम्ही टेम्पररी तर ठेवूच नका, कारण इझी सगळं झाल्यानंतर, सक्सेस नंतर आपण इझी होतो, मेन गोष्ट म्हणजे. आणि सगळ्यात सांगते, तुम्ही सगळ्याच विद्यार्थ्यांना सांगते, स्पेशली हे एक सर्व्हिसमॅन ऑलरेडी हुशार असतात, ते स्वतःहून पर्सनली अभ्यास करतात, पर्सनली फिजिकल ठेवतात. पण फक्त मुलांना कसं असतं की माहिती नाहीये. तुम्ही ना या 2 सरांशी अगदी तिळासारखे चिपकून राहा, तुमच्या सगळ्यांचं आयुष्य गुळासारखं गोड झाल्याशिवाय राहणारच नाही. आणि सांगू का, एक दिवस तुम्ही जर इमानदारी केलं, तुम्ही पुढे गेले ना, पाठीमागच्याला घ्या आणि तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं सांगा की तुम्ही करू शकताय, करू शकताय, करू शकताय. म्हणण्याने माणसामध्ये 50% पेक्षा जास्त एक उमेद येते यातून की मी करू शकतो. कोणताच माणूस परिपूर्ण नाहीये ना, कधी कुठे शिकून आलेला नाही. इथंच येऊन आपण सगळे एकमेकांना बघतो, शिकतो आणि सगळ्या गोष्टी करतो. करू शकताय म्हटलं ना, माणसामध्ये उमेद येते. मलाही आमच्या साहेबांना काहीच मार्क्स येत नव्हते, तरी दोन्ही सर म्हणायचे मॅडम झाले हो, होणार हो, होणार हो. मी इतके खुश राहायचे, मला वाटे झालेच आमचे साहेब, अजून एक्झामही झालेली नव्हती. पण एक तो टायमिंग असतो, झालं म्हणण्याने सुद्धा माणसाच्या मनाला खूप सपोर्टिव्ह माणूस
आतून. आणि ह्या पिरियड मध्ये जो एकमेकांना सपोर्ट करतो ना, खरंच सांगते तो कधीच आपण विसरू शकत नाही. कारण ह्या पिरियड मध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला खूप डिस्टर्ब असतो, आतून डिस्टर्ब असतो. सगळ्यांना पॉझिटिव्ह होण्यासाठी सपोर्ट करायची गरज, एकमेकांना सपोर्ट करा. आपण वर जाऊ आणि आपल्या पाठीमागचे आपल्या बरोबर येतील. चला धन्यवाद.